प्रश्न क्रमांक 1. मराठी भाषेची लिपी कोणती? आणि तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपी, ऑप्शन क्रमांक 2 मोडी लिपी, ऑप्शन क्रमांक 3 संस्कृत लिपी आणि ऑप्शन क्रमांक 4 नागरी लिपी. प्रश्न क्रमांक 2. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कोणती? आणि तुमचे पर्याय आहेत खालून वर, पर्याय क्रमांक 2 वरून खाली, पर्याय क्रमांक 3 उजवीकडून डावीकडे आणि पर्याय क्रमांक 4 डावीकडून उजवीकडे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या भाषापासून मराठी भाषेचा विकास झाला आहे? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कानडी हिंदी, पर्याय क्रमांक 2 इंग्रजी संस्कृत, पर्याय क्रमांक 3 कानडी संस्कृत आणि पर्याय क्रमांक 4 संस्कृत प्राकृत. प्रश्न क्रमांक 4. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लिपी, पर्याय क्रमांक 2 शब्द, पर्याय क्रमांक 3 भाषा आणि पर्याय क्रमांक 4 वाक्य. प्रश्न 5. भारतीय राज्यघटनेनुसार एकूण किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 24, पर्याय क्रमांक 2 22, पर्याय क्रमांक 3 20 आणि पर्याय क्रमांक 4 25. प्रश्न क्रमांक 6. आपल्या घरी बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मातृभाषा, पर्याय क्रमांक 2 राजभाषा, पर्याय क्रमांक 3 प्रमाण भाषा आणि पर्याय क्रमांक 4 बोलीभाषा. प्रश्न क्रमांक 7. देवनागरी लिपीतील अक्षरांवर जी आडवी रेषा दिली जाते तिला काय म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मोडी रेषा, पर्याय क्रमांक 2 शिरोरेषा, पर्याय क्रमांक 3 हातरेषा आणि पर्याय क्रमांक 4 देवरेषा. प्रश्न क्रमांक 8. लिपीचा शोध लागल्याने काय शक्य झाले? आणि तुमचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 वाचन, पर्याय क्रमांक 2 मनन, पर्याय क्रमांक 3 लेखन आणि पर्याय क्रमांक 4 चिंतन. पुढील प्रश्न आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 10. मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग, पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही.